प्रोप्रायटरशिप, पार्टनरशिप, LLP, OPC, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, गव्हर्नमेंट कंपनी, फॉरेन कंपनी, ट्रस्ट, कोऑपरेटिव्ह सोसायटी, जॉईंट व्हेंचर, अनेक प्रकारच्या बिझनेस एंटिटीज आहेत. यातली माझ्या व्यवसायाला कोणती सुटेबल असं कन्फ्युजन तुम्हाला होत असेल नाही? काही काळजी करू नका, मी आहे ना तुम्हाला मदत करायला. मी कंपनी सेक्रेटरी उल्का कुलकर्णी. नमस्कार. आज आपण ह्याच विषयावर चर्चा करणार आहोत. हा तक्ता आहे. त्या तक्त्यामध्ये आत्ता मी उल्लेख केलेल्या सगळ्या बिझनेस एंटिटीज टाकायचा प्रयत्न केला. काही सुटूनही गेल्या असतील. त्या सगळ्या बिझनेस एंटिटीज मी 3 प्रकारांमध्ये विभागलेल्या आहेत. पहिली आहे सिंगल एंटिटी. सिंगल एंटिटी म्हणजे काय की जिथे व्यक्ती आणि व्यवसाय हे एकच आहेत, त्यांच्यात काहीही भिन्नता नाहीये. दुसरं आहे सेपरेट लिगल एंटिटी, जिथे व्यक्ती आणि व्यवसाय म्हणजे बिझनेसमॅन आणि बिझनेस ह्या दोघांना कायदा 2 वेगळ्या व्यक्ती म्हणून बघतोय. तिसरं आहे स्पेशल कंपनीज. आज तो आपल्या चर्चेचा विषय नसल्यामुळे तो आपण बाजूला ठेवूया. तसंच पब्लिक लिमिटेड कंपनी हा विषय आपण पुढच्या वेळेस घेऊ. तर सिंगल एंटिटीमध्ये 2 प्रकार येतात, प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिप. आणि सेपरेट लिगल एंटिटीमध्ये अनेक प्रकार येतात, पण आज आपण 3च बघणार आहोत. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, 1 पर्सन कंपनी आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आपण ह्या 2 एंटिटीज म्हणजे सिंगल एंटिटी आणि सेपरेट लिगल एंटिटी ह्याचे फीचर्स बघणार आहोत. तर पहिला आपण फीचर्स बघूया सिंगल एंटिटीचे. सिंगल बिझनेस एंटिटी म्हणजेच प्रोप्रायटर आणि पार्टनरशिप. तुम्हाला माहितीच आहे की आपल्याला व्यवसाय सुरू करायचा झाला की आपण जे सुरू करून देतो, कधी आपण एकटे करतो, कधी आपण कुणाबरोबर तरी करतो, म्हणजेच प्रोप्रायटरशिप आणि पार्टनरशिप. कधी कधी पार्टनरशिप डीड आपण रजिस्टर पण करतो, मग त्याला पार्टनरशिप ऍक्ट ऍप्लिकेबल होतो. म्हणजे ह्याचाच अर्थ काय की आपल्याला जेव्हा प्रोप्रायटरशिप किंवा पार्टनरशिप ह्या बिझनेस एंटिटीनी व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो सुरू करणं खूप सोपं असतं, काहीच कॉम्प्लेक्सिटी नसते. त्याच्यानंतर येतं स्टॅट्युटरी कंप्लायन्स. ह्याच्यात स्टॅट्युटरी कंप्लायन्स जे एका व्यक्तीला लागू असतं, उदाहरणार्थ इन्कम टॅक्स, GST, हेच त्या व्यवसायालाही लागू असतं, त्याच्या पलीकडे काही नाही. आणि समजा उद्या तुम्हाला बिझनेस बंद करायचा आहे, रिटायर व्हायचंय किंवा त्या व्यवसायाचा कंटाळा आला आहे आणि तुम्हाला बंद करायचंय, तर तुम्ही सहजपणे तो बंदही करू शकता. म्हणजे सिंगल एंटिटी सुरू करायला सोपी, त्याचं स्टॅट्युटरी कंप्लायन्सेस लिमिटेड आहेत आणि बंद करायलाही सोपी. आता आपण सेपरेट लिगल एंटिटीचे फीचर्स बघूया. सगळ्यात पहिले फीचर आहे परपेच्युअल सक्सेशन. परपेच्युअल सक्सेशन म्हणजे काय? जेव्हा कंपनी बनते तेव्हा जो बनवणारा असतो, कमीत कमी 2 किंवा 3 लोक असतात, त्यांना शेअर्स दिले जातात. शेअर्स ज्याला आपण मराठीत भाग म्हणतो. आणि शेअर होल्डर्स म्हणजे भागधारक, म्हणजेच हे मालक होऊन जातात. आणि हे शेअर्स इझिली ट्रान्सफर होतात, इझिली ट्रान्समिट होतात आणि तुम्ही नवीन शेअर्स इश्यूही करू शकता. म्हणजे ट्रान्सफर जेव्हा शेअर्स होतात तेव्हा एक मालक ते शेअर्स दुसऱ्याला ट्रान्सफर करतो आणि तो दुसरा मालक होऊन जातो. शेअर्स ट्रान्समिट केव्हा होतात? जेव्हा त्या शेअर होल्डरचं बरं वाईट होतं आणि त्याच्या लिगल हेअर्सना जेव्हा ते शेअर्स दिले जातात त्याला म्हणतात शेअर ट्रान्समिशन. आणि नवीन शेअर्स नवीन लोकांना जेव्हा इंट्रोड्यूस करायचं असेल तेव्हा इश्यू केले जातात. तर ह्या 3 पद्धतींनी शेअर होल्डर्स बदलत राहतात आणि शेअर होल्डर्स इझिली बदलू शकतात, म्हणून ती कंपनी कायम चालू राहते. पहिल्या शेअर होल्डर्सच्या वर त्यांचं कंपनीचं चालू राहणं अवलंबून नसतं, कारण हे व्यक्ती आणि कंपनी सेपरेट आहेत. त्यामुळे तुम्हाला लक्षात असेल की खूप साऱ्या कंपनी 80, 90, 125 वर्षे जुन्या आहेत. त्या अशाच मुळे आहेत की सुरू करणारा मालक असेल नसेल, त्याच्यात त्याचे शेअर्स असतील नसतील, पण कंपनी आणि तिचा व्यवसाय चालू राहतो. दुसरं आहे लिमिटेड लायबिलिटी. आत्ताच आपण शेअर्स बद्दल बोलत होतो.
शेअर्सवर एक व्हॅल्यू छापलेली असते, त्याला म्हणतात फेस व्हॅल्यू. 10 रुपये असेल, 100 रुपये असेल, 1000 रुपये असेल. शेअर होल्डर्स म्हणजे जो मालक असतो त्याची लायबिलिटी ह्या फेस व्हॅल्यू पुरतीच मर्यादित असते, लिमिटेड असते. ओके, म्हणजे काय असतं, समजा 100 रुपयाच्या शेअर्समध्ये तुम्ही 75 रुपये भरलेले आहेत आणि कंपनी कर्जबाजारी झाली तर तुम्हाला फक्त 25 रुपये भरून ते कर्ज फेडावं लागेल आणि बाकीचं जे कर्ज उरलेलं असेल ते कंपनीने फेडायचंय. कंपनी वेगळी व्यक्ती आहे ना, कंपनीकडे प्रॉपर्टी आहे, बिल्डिंग असेल, मशिनरी असेल, काही असेल आणि ते कर्ज कसं फेडायचं हा कंपनीने विचार करायचा, कंपनीची जबाबदारी आहे. तुमची जबाबदारी ते अनपेड जे 25 रुपये होते तेवढीच आहे. म्हणजेच काय की तुमची पर्सनल प्रॉपर्टी, तुमची समजा जमीन असेल, घर असेल, बँकेत FD असेल, त्याला कुणीही हात लावू शकत नाही. तुमची प्रॉपर्टी तुमचीच राहते, कंपनीची प्रॉपर्टी कंपनीची प्रॉपर्टी. तिसरा मुद्दा आहे टॅक्स प्लॅनिंग. टॅक्स प्लॅनिंग हे केस टू केस बेसिसवर अवलंबून आहे. मी इथे फक्त उदाहरण द्यायचं म्हणून तुम्हाला उदाहरण देते आहे. समजा एखाद्या कंपनीला प्रिमायसेस भाडे तत्वावर घ्यायचं असेल आणि तुमच्याकडे प्रिमायसेस आहे, तुम्ही ते कंपनीला भाड्यावर दिलं आणि कंपनी तुम्हाला भाडं देते. कंपनी तुम्हाला भाडं देते म्हणजे काय की कंपनीचे एक्सपेन्सेस होतात आणि प्रॉफिट कमी होतो, त्याच्यामुळे तुम्हाला कंपनीला टॅक्स कमी पडतो, टॅक्स आउटफ्लो कमी असतो. तुमच्याकडे ते रेंट आलेलं आहे म्हणजे तुमचं इन्कम वाढलेलं आहे, पण तुम्हाला बसणारा इन्कम टॅक्स हा तुमच्या इन्कमच्या स्लॅबवर अवलंबून आहे, तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर अवलंबून आहे आणि बऱ्याच साऱ्या गोष्टींवर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं टॅक्स प्लॅनिंग करू शकता. म्हणजे काय झालं, कंपनीचा खर्च झाला तरीही ते पैसे तुमच्याकडे आलेले आहेत, तुमच्या प्रॉपर्टीमधून तुम्हाला काहीतरी इन्कम होतं आहे आणि त्याचं तुम्ही टॅक्स प्लॅनिंग करू शकता. इथे आपण सिंगल एंटिटी आणि सेपरेट लिगल एंटिटीचे दोघांचेही फीचर्स पाहिले. आता तुमच्या लक्षात आलं असेल की सिंगल एंटिटीचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. तसंच सेपरेट लिगल एंटिटीचे सुद्धा काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत. सरकारने विचार केला की आपण जर दोन्ही प्रकारच्या सिंगल एंटिटी आणि सेपरेट लिगल एंटिटी या दोन्ही प्रकारच्या बिझनेस एंटिटीजचे फायदे एकत्र आणले तर लोकांना फायदा होईल आणि त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचं प्रोटेक्शन होईल. म्हणून प्रोप्रायटरशिपच्या समोर त्यांनी आणली 1% कंपनी, जिथे एकच मालक असतो आणि 1% कंपनीचे फायदे आणि प्रायव्हेट लिमिटेडचे फायदे हे दोन्ही त्यात एकवटलेले आहेत. पार्टनरशिपच्या समोर त्यांनी आणली लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप, जिथे सिंगल एंटिटी म्हणजे पार्टनरशिपचे फायदे, फीचर्स आणि सेपरेट लिगल एंटिटीचे फीचर्स हे एकत्र केले आणि त्यांनी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप बनवली. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ही गव्हर्न होते लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्टनी आणि कंपनीज ऍक्ट गव्हर्न करतो 1% कंपनी आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आता हे लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप आणि 1% कंपनी, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हे वेगवेगळ्या कायद्यांनी गव्हर्न होत असल्यामुळे त्याच्यातल्या काही कॉम्प्लेक्सिटीज वाढलेल्या आहेत, हे मान्य. त्याच्यात समोर तुम्हाला काही प्रोटेक्शन आहे ॲज अन इन्व्हेस्टर. तुमची पर्सनल प्रॉपर्टी रिस्कवर नसते आणि परत हाही फायदा आहे की तुम्ही टॅक्स प्लॅनिंग करू शकता. तर ह्या सगळा विचार करून तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला कुठची बिझनेस एंटिटी योग्य आहे. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला विचारू शकता किंवा मी खाली फोन नंबर दिलेला आहे त्याच्यावरही तुम्ही फोन करून आपण चर्चा करू शकता. तर तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. नमस्कार, धन्यवाद.